पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे 1,59,00,000 रुपयांच्या रस्ते विकास कामांचा शुभारंभ सोनोशी, भाजरवाडी, मोहोटे, कोरगाव येथे आमदार मोनिका राजळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर होते. तर यावेळी झालेल्या विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी सभापती संभाजी पालवे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, युवा नेते राहुल राजळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर, भाजपचे उपाध्यक्ष संजय कीर्तने, मालवाडीचे सरपंच चंद्रकला खेडकर, उपसरपंच शकुंतला कीर्तने, महिला आघाडीच्या अध्यक्षा काशीबाई गोल्हार, ज्येष्ठ नेते महादेव जायभाई, उपाध्यक्ष गोकुळ दौंडे, ज्येष्ठ नेते अशोकराव चोरमले, सरचिटणीस जे.बी. वांडेकर, भाजरवाडीच्या सरपंच आशाबाई बटुळे आदी उपस्थित होते. रस्ते विकासासाठी जिल्हा नियोजन समिती, राज्यस्तरीय 13वा आयोगाचे निधी, गौण खनिज विकास निधी यामधनं निधी मिळालाय. गावच्या विकासासाठी दळणवळण करण्यासाठी रस्ते चांगले झाले पाहिजे, त्यामुळे गावाचा विकास खऱ्या अर्थाने होतो. त्यासाठी गावचा प्रश्न सोडवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी भावना यावेळी पंचायत समिती सभापती संभाजी पालवे यांनी व्यक्त केली आहे. आपल्या नेत्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यामुळे जलयुक्त आणि रस्ते विकासासाठी मोठा निधी मिळालाय. ज्याप्रमाणे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर प्रेम केलं, त्याचप्रमाणे राजळे कुटुंबियांवर देखील परिसरातील जनतेनं प्रेम केलंय. तालुक्यामध्ये कोट्यावधी रुपयांचे विकास कामे होऊन तालुक्यातील लोकांचे स्थलांतर रोखण्यास मदत झाली आहे. रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा सक्षमपणे निर्माण करण्यास आपण प्राधान्य दिले. त्या अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारांना मत देण्याचे आवाहन यावेळी मोनिका राजळे यांनी केले. आपण जो शब्द दिला, जे प्रेम आपण मुंडे साहेबांवर केलं, पंकजाताईंवर केलं, तशाच प्रकारचं प्रेम आणि विश्वास आपण सर्वांनी या ठिकाणी दाखवला आणि खूप मोठं मताधिक्य विधानसभेत दिलं. आणि त्याचीच उत्तर आहे म्हणून पहिलं काम आपण या ठिकाणी आपल्या रस्त्याचं घेतलं. मला माहिती हा रस्ता पूर्ण जरी झाला असला तरी आपल्या अनेक मागण्या आहेत आणि ती परिस्थिती तशीच आहे. जसं आता सांगितलं की पारगावचा एक रस्ता आहे, आपला मिडसांगवीकडचा रस्ता आहे, निश्चित ते पण रस्ते आपण टप्प्याटप्प्याने घेऊ. कारण की मतदारसंघातील 200-250 गावं, प्रत्येक गावात आपला रुपया तरी गेला पाहिजे, कुठलं तरी विकास काम झालं पाहिजे. आणि त्यामुळे अजून अनेक वाड्या वस्त्या वंचित आहेत, मग त्याला कुठेतरी न्याय दिला पाहिजे. परंतु 2 वर्षामध्ये बऱ्याच प्रमाणात जलसंधारणाच्या माध्यमातून असेल किंवा टोलाचे प्रकरण असेल, पंचायत समितीच्या योजना असेल, शासनाच्या काही असेल राज्याच्या, त्या प्रत्येक गावामध्ये देण्याचा प्रयत्न केला. भाजवाडीमध्ये जलसंधारणाचं काम, तुमचाही लोकसहभाग आणि गावाची एकजूट यामुळे खरंच चांगला विकासाला सुरुवात कुठेतरी झालेली आहे. मला माहिती आहे आपला हा ऊसतोडणी कामगारांचं विशेषतः आपला खूप लोकसंख्या या परिसरातून जाते. आजही ही जी काही उपस्थिती आहे, बरीचशी मंडळी कारखाने सुरू झाल्यामुळं स्थलांतरित झालेली आहे. मला तर वाटतं जसं ताईंनी स्वप्न पाहिलं की आपला ऊसतोडणी कामगार आपल्या गावातच राहिला पाहिजे, स्थलांतरित झाला नाही पाहिजे. आणि तसंच जर कुठं हे लोक विस्थापित न होता गावातच राहिले, त्यांची शेतीवाडी फुलली, पाणी असतं, गावातच जर ते राहिले तर तो गावाचा खरा विकास होईल, गाव सुजलाम सुफलाम होईल. आणि म्हणून आज जरी आपण रस्त्याची कामं केलं, थोडीफार जलसंधारणाची कामं झाली, पण भविष्यात हे गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल, रस्त्याच्या बाबतीत असेल, आरोग्याच्या, शिक्षणाच्या, स्वच्छतेच्या बाबतीत स्वच्छ सुंदर शहर असं वाडी आपली भारजवाडीची व्हावी. कारण तुमची टीम खूप चांगली, गावाची खूप एकजूट आहे. माणिकराव असतील, सर्वच मंडळी असतील, आपले सर्व सदस्य असतील, बटवे भाऊसाहेब असतील. मुंडे आणि आमदार राजळे यांच्या माध्यमामधनं भगवानगड आणि परिसरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीसाठीचे प्रयत्न सुरू आहेत. ही योजना मंजूर झाली तर या भागचा कायमस्वरूपीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. नागरिकांनी पंचायत समितीच्या विविध योजनांच्या माध्यमामधनं कामे करावीत. तसेच रोजगार हमी योजनेतील शौचालय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सभापती पालवे यांनी केले. यावेळी बाबासाहेब शंकर वटुळे, ॲडव्होकेट जे.टी. वटुळे आदी उपस्थित होते. मुकुंद लोहिया, सी 24 तास, पाथर्डी.